मकोकाच्या संदर्भातली। मकोका दाखल झालेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके पण आहेत। गोविंद, काय माहिती आहे मकोका संदर्भामध्ये आणि आतमध्ये त्याबाबत काय सुनावणी दरम्यान काय माहिती मिळू शकली आहे? संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी यापूर्वीच मकोका लागलेला आहे। जेवढे आरोपी आहेत, म्हणजे पहिले जेवढे आरोपी होते त्या आरोपीवरती लागलेला आहे आणि हाच मकोका वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा लागू झालेला आहे। आता प्रक्रिया अशी आहे की पहिली 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराड यांना भेटली आहे, त्यामुळे त्यांना आधी जेलला नेलं जाईल बीडच्या, आणि बीडच्या जेलमध्ये नेल्यानंतर उद्या रितसर पुन्हा CID यांना मकोका कलम अंतर्गतच्या गुन्ह्यात आहे त्यात तपासासाठी ताब्यात घेईल आणि पुन्हा याच म्हणजे उद्या केज व जिल्हा सत्र न्यायालयामध्ये उभा करेल आणि त्यानंतर मकोका खाली कारवाई सुरू होईल। पण याची दुसरी पण एक गोष्ट असू शकते की कदाचित आजच जर कोर्टाला विनंती केली, सेशन कोर्टाला CIDने जसा आज अर्ज केलेला आहे की हे प्रकरण आज सुद्धा चालू शकतात, त्यामुळे आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल की मकोका खाली कारवाई तर होणार आहे, मात्र ती आजच कोर्टाकडनं सुरुवात होईल की आज परत बीड जेलला नेलं जाईल, बीड जेलमधून पुन्हा CID त्यांना ताब्यात घेऊन उद्या याच कोर्टामध्ये प्रोड्यूस करू शकते। बरं, पण आता जामिनासाठी अर्ज केला असं वकिलांनी सांगितलं। जामिनासाठी अर्ज केल्यानंतर विशेष न्यायालयात मकोकासाठी जावं लागतं, तर ती सुनावणी इथे होईल का विशेष न्यायालयामध्ये? सेशन कोर्टामध्ये ही विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होईल, ज्याची सुनावणी ही विष्णू चाटे या संदर्भातली सेम प्रोसेस होती, त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी झाली, त्यानंतर मकोका अंतर्गत त्यांची कारवाई सुरू झाली। हीच कारवाई आहे की ही कारवाई CIDच्या मार्फत कधी होते हे बघावं लागेल, कारण ही सेशन कोर्टाची कारवाई आहे, त्यामुळं न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांची बेल ॲप्लिकेशन दिलं जाऊ शकतं। मात्र आपल्याला माहिती आहे की जर मोकासारखा गुन्हा त्यांच्यावर लागू असेल तर कदाचित याची उद्या पोलीस कस्टडी सुद्धा मागितली जाऊ शकते। मकोका लागला याचा अर्थ CIDकडे असे पुरावे आहेत असं आपण समजायचं का की या खुनाच्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांचा हात आहे? कारण की मकोका ज्यावेळेस लागतो सामूहिक, ज्यावेळेस अशा पद्धतीने गुन्हा होतो त्यावेळेस लागला जातो, मग याचा अर्थ असा काढायचा का की ह्या लिंक जी आहे ती म्हणजे इथून म्हणजे जी खंडणी टू खून अशा प्रकारचा हा धागा CIDला मिळालेला आहे, वाल्मिक कराड सहभागी आहेत? अद्याप तशी कारवाई सुरुवात नाही आहे, याबाबतीचं विश्लेषण कदाचित CIDकडनं आपल्याला कळेल। मात्र 302 मध्ये त्यांना आरोपी थेट गुन्हेगार म्हणून केलंय की आरोपीला मदत करण्यासाठी केलंय हे माहीत नाही। संघटित गुन्हेगारीचं त्यांच्यावर कारवाई सुरू आहे मकोका अंतर्गत, मात्र ते कुठल्या त्यांनी त्यांचा पार्ट याच्यामध्ये काय होता, कसा सहभाग होता या गुन्ह्यामध्ये हे अद्याप समजू शकलेलं नाही आहे। आज कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळी ह्या तिन्ही प्रकरणं एकदाच मांडली, म्हणजे खंडणी प्रकरण असेल, ॲट्रॉसिटीचं प्रकरण असेल, त्यानंतर खुनाचं प्रकरण असेल, यात तपास करण्यासाठी आम्हाला वाल्मिक कराड हवे आहेत असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं, असं सरकार वकिलांनी म्हणणं मांडलं। मात्र त्यातला नेमका यांचा सहभाग काय होता हे मात्र ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्याला काही वेळ लागेल। तूर्त मोकाअंतर्गत वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई झाली आहे आणि ती कदाचित आजच त्यांना ताब्यात घेऊन परत सेशन कोर्टामध्ये समोर उभा करतील की उद्या ही कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित आपल्यासोबत वकील देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं मकोकाबाबत